माणिकराव कोकाटेंची वादग्रस्त वक्तव्य ज्याची मालिका अजूनही सुरूच आहे। कृषी मंत्री म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी असून मला हे कृषी खातं जाणीवपूर्वक दिलंय असं विधान राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलंय। माणिकराव कोकाटेंच्या या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत। विरोधकांनी यावरून माणिकराव कोकाटेंवर टीकेची झोड उठवली आहे। जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिले। आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे। आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं हे वक्तव्य। माणिकराव कोकाटेंनी हे वक्तव्य केलंय ते आपल्याकडे असलेल्या खात्याबद्दल। महायुती सरकारमध्ये राज्याच्या कृषी मंत्री पदाची माळ माणिकराव कोकाटेंच्या गळ्यात पडली। मात्र माणिकराव कोकाटेंना हे खातं काही रुचलेलं नाही का असा प्रश्न पडावा असं वक्तव्य माणिकराव कोकाटेंनी केलंय। जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिले। आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे, पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं। हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचंय। कृषी खातं म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं खातं। हजारो कोटींचं बजेट या खात्याचं असतं। शेतकऱ्यांसाठी भरीव तरतुदी करण्यासोबतच शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचं काम या खात्याकडून केलं जातं। मात्र याच खात्याला ओसाड गावची पाटीलकी आहे असं म्हणणं कितपत योग्य आहे असा सवाल करत विरोधकांनी माणिकराव कोकाटेंवरती टीकेच्या फैरी झाडल्या, तर सत्ताधाऱ्यांनी त्यांना सल्ल्यांचे डोस पाजले।